पत्नीचा खून करून मृतदेह ठेवला विद्युत पंपाच्या पेटीत। मांगले येथील घटना। चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा आवळला। शिराळा मांगले येथून एक धक्कादायक तितकीच माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे। येथे चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली। एवढंच नाही तर संशयिताने खून केल्यानंतर मृतदेह विद्युत पंपाच्या पेटीत घालून ठेवल्याचे समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली। प्राजक्ता मंगेश कांबळे वय 28 असं मृत महिलेचं नाव आहे। खून केल्यानंतर संशयित पती मंगेश चंद्रकांत कांबळे राहणार मांगले मूळ राहणार कोकरूड स्वतःहून पोलिसात दुपारी हजर झाला। मंगेश व प्राजक्ताचा 8 वर्षापूर्वी आंतरजातीय प्रेमविवाह झाला आहे। संशयित आरोपी मंगेशचा भाऊ निलेश आणि त्याची आई गेल्या 15 वर्षापासून मांगले येथे वास्तव्यास आहेत। मांगली वारणानगर रस्त्यावर ज्योतिबा मंदिरासमोर रामचंद्र वाघ यांच्या घरात ते भाड्याने राहतात। 4 दिवसापूर्वी मंगेश, त्याची पत्नी प्राजक्ता व 6 वर्षाचा मुलगा शिवम, 3 वर्षाची मुलगी शिवन्या मुंबईहून आई व भावाकडे राहायला आले होते। सकाळी भाऊ निलेश आणि आई देववाडी येथे गेले होते। दरम्यान सकाळी 10च्या दरम्यान पती पत्नीत वाद झाला होता। तो वाद विकोपाला जाऊन मंगेशने प्राजक्ताचा ओढणीने गळा आवळून खून केला। त्यानंतर बाजूच्या खोलीत ठेवलेल्या विद्युत पंपाच्या मुडक्या पेटीत हातपाय मोडून मृतदेह घालून झाकून ठेवला, अशी माहिती पोलिसांनी दिली। खोलीला बाहेरून कुलूप घालून भाऊ निलेश याला फोन करून मी शिराळ्याला जाणार आहे, गाडी घेऊन ये, असा निरोप दिला। भाऊ निलेश देववाडीतून मांगलेत आल्यानंतर मंगेशने भावाकडून गाडी घेऊन तो शिराळ्याकडे निघून गेला। याच दरम्यान मंगेशचा 6 वर्षाचा मुलगा शिवम दारातच रडत होता। त्यावेळी निलेशने त्याला समजावून सांगत काय झालं असं विचारलं। त्यावेळी 6 वर्षाच्या शिवमने मम्मी पप्पांचं दोघांचं भांडण होऊन पप्पांनी आईला मारून खोलीत ठेवल्याचं सांगितलं। निलेशने देववाडी येथील बहिणीला आणि तिच्या पतीला बोलावून घेतलं। मंगेशला फोन करून गोरक्षनाथ मंदिराजवळच थांब, आम्ही येतो म्हणून सांगितलं। त्यानंतर गोरक्षनाथ मंदिराजवळ जाऊन सविस्तर माहिती विचारल्यानंतर त्याने खून केल्याचं सांगितलं। त्यानंतर या तिघांनीही त्याला आम्हाला त्रास होईल, तू पोलीस स्टेशनला जाऊन माहिती दे, असं सांगितलं। त्यानंतर तो स्वतः शिराळा पोलिसात हजर झाला। दुपारनंतर घटनेची माहिती मिळाल्यानंतर ज्योतिबा मंदिराशेजारी वाघ यांच्या घरासमोर लोकांनी गर्दी केली। शिराळा पोलिसांनी मयत प्राजक्ताच्या आईला व इतर नातेवाईकांना घटनेची माहिती दिली। पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शिराळा येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला। याबाबत मयत प्राजक्ताची आई रंजना अर्जुन चांदणे वय वर्ष 45 राहणार कोकरूड यांनी शिराळा पोलिसात फिर्याद दिली आहे। अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर, उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण यांनी शिराळा येथे भेट देऊन घटनेची माहिती घेतली। पुढील तपासाबाबत मार्गदर्शन केलं। अधिक तपास शिराळा पोलीस ठाण्याचे निरीक्षक सिद्धेश्वर जंगम करत आहेत। महानकरी न्यूजसाठी आदिमानी, मिरज। ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।